नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, गणित प्लसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवोदयचा फॉर्म भरताना जो जिल्ह्याचा नियम बदलला आहे तो काय आहे. तर यामध्ये 2026 मध्ये किंवा 2026च्या आधीच्या परीक्षांमध्ये जो नियम होता तो असा होता की विद्यार्थ्याच्या 5वीच्या शाळेचा जिल्हा आणि विद्यार्थ्याच्या पालकाचा रहिवासी दाखल्यावरचा जिल्हा हा समान असणं जरुरी होतं. जर समान नसेल तर तो विद्यार्थी हा पात्रच नव्हता. 2027 मध्ये हा नियम हा कायम आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जी सूट दिलेली आहे ती जिल्ह्याच्या सीमेवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जिल्ह्यावरच्या सीमेवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट अशी आहे की जे पण विद्यार्थी सीमेवर राहत आहेत आणि त्यांची शाळा ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्यांच्यासाठी 10 किलोमीटरची सूट आहे. त्यांची शाळा ही त्यांच्या रहिवासी दाखल्यावरच्या पत्त्यापासून 10 किलोमीटरमध्ये असेल, तर ते विद्यार्थी हे एलिजिबल आहेत, जर त्यांचा शाळेचा जिल्हा हा वेगळा असला तरी सुद्धा. आणि या 10 किलोमीटरची पडताळणी ही समितीकडून केली जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे जे पण विद्यार्थी सीमेवर राहत आहेत आणि त्यांची शाळा ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं घर हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते विद्यार्थी पण यावर्षी परीक्षेसाठी एलिजिबल आहेत किंवा पात्र आहेत. आणि त्यांनी फॉर्म हा त्यांचं घर ज्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा त्यांच्या पालकाच्या रहिवासी दाखल्यावर जो पत्ता आहे, त्या पत्त्याचा जो जिल्हा आहे तिथेच फॉर्म हा भरायचा आहे. गणित प्लसच्या नवोदयच्या आणि सैनिक स्कूलच्या बॅचेस ह्या चालू आहेत. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा ganitplus.com ला भेट देऊ शकता. गणित प्लसच्या ॲपमध्ये 100 पेक्षा जास्त मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. 100 पेक्षा जास्त तासांचे व्हिडिओ धडे आहेत. 15,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा संच आहे आणि मागील 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ganitplus.com ला भेट द्या किंवा गणित प्लसचं ॲप डाउनलोड करा.